नमस्कार मित्रहो. उष्णता आणि तापमान यांच्यामधील आपण भारत स्किलमधील जे प्रश्न पाहत होतो त्यामधील दुसऱ्या सेक्शनचे प्रश्न आता आपण पाहणार आहोत. तेव्हा मित्रांनो, आपण प्रश्न पहिला बघूया. कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ रॉड इफ रॉड इज फाउंड टू बी 100 meter long at 20 degrees Celsius and 100.14 meter long to 100 degrees Celsius. याचा अर्थ एक रॉड आहे 100 मीटर लांबीचा, त्याचं रूम टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि जर तापमान वाढलं म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस तापमान झालं तर त्याची लांबी 100.14 मीटर भरते. तर या रॉडचा रेखीय प्रसारण गुणक कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन अल्फा विचारलेला आहे. दिलेल्या गोष्टी लिहूया. रॉडची मूळ लांबी L0 बरोबर 100 मीटर, वाढलेली लांबी L1 बरोबर 100.14 मीटर, 100.14 मीटर. त्यानंतर सुरुवातीचं तापमान जे आपण म्हणतो ते T1 बरोबर 20 डिग्री सेल्सिअस आणि अंतिम तापमान T2 बरोबर 100 डिग्री सेल्सिअस. रेखीय प्रसारण गुणक आपल्याला व्याख्या माहिती आहे. लांबीतील वाढ भागिले छेदामध्ये मूळ लांबी गुणिले तापमानातला फरक म्हणजे अल्फा बरोबर अंशामध्ये गोल कंसात L1 वजा L0 आणि भागिले छेदामध्ये कंसामध्ये L0 गुणिले दुसरा कंस T2 वजा T1 दोन्ही कंस पूर्ण. याच्यामध्ये किमती टाकूया आपण. अल्फाची किंमत येईल अंशस्थानी 100.14 वजा 100 कंस पूर्ण याला भागिले छेदामध्ये कंसात 100 गुणिले पुन्हा कंस 100 वजा 20 दोन्ही कंस पूर्ण. इथे वरच्या अंशामधील कंसामधली जी वजाबाकी आहे ती 0.14 येते आणि छेदामध्ये जो कंस आहे आतला कंस त्याची वजाबाकी 80 येते. त्याच्यामुळे एक्सप्रेशन आपल्याला मिळतं 0.14 भागिले छेदामध्ये कंस 100 गुणिले 80. 100 गुणिले 80 म्हणजे 8000. म्हणजे थोडक्यात एक्सप्रेशन अल्फा बरोबर 0.14 भागिले 8000. याची किंमत आपल्याला मिळून जाईल मित्र 0.4 वेळा 0 175. म्हणजे रेखीय प्रसारण गुणक अल्फाची किंमत 0.4 वेळा 0 175 पर डिग्री सेल्सिअस असं असणार आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं गणित बघायचं. दुसऱ्या गणितामध्ये बघा, फाइंड द चेंज इन लेंथ इफ कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन इज 0.4 times 0 and 0.3 times 0.24 per degree Celsius and the temperature of rod is temperature of rod at 120 degree is when the rise in temperature is 120 degree at 3.6 मीटर लेंथ. म्हणजे थोडक्यामध्ये इथं रॉड आहे, त्याची लांबी 3.6 मीटर आहे आणि जेव्हा तापमान त्याचं 120 डिग्री सेल्सिअस होतं तेव्हाची ती लांबी आहे आणि त्याची लांबी कितीनं बदलेल असं विचारलेलं आहे. म्हणजे 3.6 ही त्याची ओरिजिनल लांबी आहे आणि टेम्परेचर कोएफिशियंट दिलेलं आहे 0.3 वेळा 0 आणि 24 पर डिग्री सेल्सिअस अल्फाची किंमत. आता आपल्याला माहिती आहे की मूळ लांबी दिलेली आहे इथं, ती आहे 3.6 मीटर. लांबीतील वाढ आपल्याला शोधायची आहे. तापमानातला बदल हा 120 डिग्रीचा आहे, म्हणजे 120 डिग्रीतून त्याचं तापमान वाढतं आणि रेखीय प्रसारण गुणक हा 0.3 वेळा 0.24 पर डिग्री सेल्सिअस आहे. व्याख्या माहिती आहे. रेखीय प्रसारण गुणक बरोबर लांबीतील वाढ भागिले मूळ लांबी गुणिले तापमानातील फरक. मूळ लांबी आपण इथं स्मॉल एल, लांबीतील वाढ आपण स्मॉल एल मानतो आहे आणि त्याच्यामुळं 0.3 वेळा 0
24 बरोबर स्मॉल एल भागिले 3.6 गुणिले 120. 3.6 आणि 120 यांचा गुणाकार 432 येईल, म्हणजे तुम्हाला एक्सप्रेशन मिळेल 0.3 वेळा 0.24 बरोबर स्मॉल एल भागिले 432. 432 हे छेदस्थानी आहेत, दुसऱ्या बाजूला गेले तर अंशस्थानी जातील, म्हणजेच 0.3 वेळा 0.24 गुणिले 432 बरोबर स्मॉल एल. म्हणजे स्मॉल एलची किंमत तुम्हाला इथे मिळून जाईल 0.10,368 एवढी मीटर. म्हणजे इथे लांबीतील वाढ ही 0.10,368 मीटर एवढी असेल. मित्रांनो, तिसरा प्रश्न बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये सेम क्वांटिटी दिलेली आहेत, म्हणजे थोडक्यात फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ अ रॉड whose coefficient of expansion is 0.0024 per degree Celsius and temperature of the rod is raised by 120 degree and whose length is 100 सेंटीमीटर. म्हणजे इथे लक्षात घ्या की मगाशी जे 3.6 दिलं होतं त्याच्याऐवजी केवळ एक गोष्ट बदललेली की त्याची जी लांबी आहे ती लांबी फक्त बदललेली आहे, आणि ती लांबी 6 मीटरनं त्याची लांबी फक्त ओरिजिनल लांबी 6 मीटर आहे, बाकी सगळं सेम आहे. म्हणजे इथे मूळ लांबी L0 बरोबर 6 मीटर, लांबीतील वाढ शोधायची आहे. तापमानातली फरक 120 आहे, रेखीय प्रसरण गुणक 0.3 वेळा 0.24 पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे या सूत्रामध्ये अल्फाची किंमत लांबीतील वाढ भागिले मूळ लांबी गुणिले तापमानातील फरक. आता याच्यामध्ये किमती टाकल्या तर 0.3 वेळा 0.24 बरोबर स्मॉल एल भागिले 6 गुणिले 120 आणि 720 त्यांचा गुणाकार येतो, त्यामुळे छेदस्थानी 720 बसेल. म्हणजे थोडक्यात एक्सप्रेशन 0.3 वेळा 0.24 बरोबर स्मॉल एल भागिले 720. 720 या ठिकाणी छेदस्थानी आहेत, पक्षांतर झालं तर ते गुणाकारामध्ये जातील, म्हणजे 0.3 वेळा 0.24 गुणिले 720 बरोबर स्मॉल एल. म्हणजे स्मॉल एलची किंमत तुम्हाला मिळून जाईल 0.1728 एवढे मीटर. म्हणजे लांबीतील वाढ 0.1728 मीटर असणार आहे. त्यानंतर मित्र हो, पुढचं गणित बघा. पुढच्या गणितामध्ये विचारलेलं आहे फाइंड द इन्क्रीज इन लेंथ. पुन्हा इन्क्रीज इन लेंथ विचारलेली आहे. 100 सेंटीमीटर रॉड अँड टेम्परेचर is raised from 40 degree Celsius to 90 degree Celsius and coefficient of expansion is 10 into 10 raised to -6 per degree Celsius. इथे लक्षात घ्या काय काय दिलेलं आहे पहा. मूळ लांबी दिलेली आहे, मूळ लांबी इथे 100 सेंटीमीटर दिलेली आहे. लांबीतील वाढ मगाच्या प्रमाणेच शोधायची आहे. त्यानंतर सुरुवातीचं तापमान त्याचं दिलेलं आहे. सुरुवातीचं तापमान 40 डिग्री दिलेलं आहे आणि नंतरचं तापमान जे आहे ते 90 डिग्री सेल्सिअस इतकं दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तापमानातील वाढ तुम्हाला सहजपणे काढता येईल. आणि रेखीय प्रसरण गुणक हा 10 गुणिले 10चा वजा 6 घात दिला होता, तो आपल्याला सिंपल प्रकारामध्ये लिहिता येईल 0.4 वेळा 0.1 पर डिग्री सेल्सिअस. आणि आपण आता सूत्र लिहूया. तापमानातील फरक आपल्याला सहजपणे शोधता येईल. T2 वजा T1 90 वजा 40, तुमची वजाबाकी इथं 50 येऊन जाईल. आणि रेखीय प्रसरण गुणकाचं जे सूत्र आहे ते लिहाल की जे अल्फा बरोबर लांबीतील वाढ भागिले छेदस्थानी कंसामध्ये मूळ लांबी गुणिले तापमानातील फरक. म्हणजेच इथे 0.4 वेळा 0.1 बरोबर स्मॉल एल भागिले इथे मूळ लांबी जी आहे ती 100 गुणिले 50 येईल. म्हणजे थोडक्यामध्ये छेदस्थानी 5000 मिळेल. इथे छेदस्थानी जे 5000 आहेत ते पक्षांतर झाल्यानंतर गुणाकारामध्ये येतील. म्हणजे इथे 0.4 वेळा 0.1 गुणिले 5000 बरोबर स्मॉल एल येईल आणि त्यांचा गुणाकार तुम्हाला स्मॉल एलनं दिलं जाईल. म्हणजे स्मॉल एल बरोबर किंमत येईल 0.05 एवढे सेंटीमीटर. म्हणजे लांबीतील वाढ तुम्हाला 0.05 सेंटीमीटर मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो पुढचं गणित बघा. पुढच्या गणितामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे
की मायक्रोमीटर रीडिंग, इथं मायक्रोमीटरचं रीडिंग घेतलेलं आहे आणि ते मायक्रोमीटर हे स्टँडर्ड 15 डिग्री सेल्सिअसला झालेलं आहे आणि ते जे रीडिंग आहे ते रीडिंग 35 डिग्री सेल्सिअसला जर 20.20 सेंटीमीटर मिळत असेल तर त्याचं खरं रीडिंग काय असेल. आणि कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन जो मायक्रोमीटरच्या धातूसाठी दिलेला आहे तो 11×10⁻⁶ दिलेला आहे. म्हणजे आपल्याला दिलेल्या गोष्टी लक्षात घ्या की मूळ लांबी जी आहे ती विचारलेली आहे. वाढलेली लांबी म्हणजे थोडक्यात आपल्याला जे 35 डिग्री सेल्सिअसला लांबी आहे ती दिलेली आहे, ती आहे 20.20. सुरुवातीचं तापमान 15 डिग्री सेल्सिअस की ज्या ठिकाणी ते मायक्रोमीटर स्टँडर्डाईज झालं. अंतिम तापमान जे दिलेलं आहे ते 35 डिग्री सेल्सिअस म्हणजे T2ची किंमत दिलेली. अल्फाची किंमत जर तुम्ही इंजिनिअरिंग पद्धतीनं जे नोटेशन दिलेलं आहे त्याच्याऐवजी सिम्पल वेमध्ये जर लिहायला गेलात तर अल्फाची किंमत 0.4x1011 पर डिग्री सेल्सिअस येईल. आणि या हिशोबानं तुम्ही सूत्र लिहिलं रेखीय प्रसरण गुणक अल्फा बरोबर लांबीतील वाढ भागिले छेदस्थानी मूळ लांबी गुणिले तापमानातील फरक. तर इथे एक्सप्रेशन सहजपणे तुम्हाला लिहिता येईल नेहमीप्रमाणे. तर इथे अल्फाची किंमत L1 - L0 आणि छेदस्थानी कंसामध्ये L0 गुणिले T2 - T1 आणि दोन्ही कंस पूर्ण. इथे दोन्ही कंस पूर्ण केलेले आहेत मात्र त्या कंसाचा भाग हा पुढच्या ओळीवरती उमटला गेलेला आहे तर ते लक्षात घ्या. म्हणजे इथं 0.4x1011 बरोबर 20.20 वजा L0 छेदस्थानी L0 गुणिले इथं 35 - 15 असं कंसामध्ये येईल. म्हणजे छेदस्थानी इथं 35 - 15 म्हणजे 20 असं येईल. म्हणजे इथं 0.4x1011 बरोबर 20.20 वजा L0 बरोबर L0 गुणिले 20 असं येईल. आता हा छेदस्थानचा L0 गुणिले 20 या बाजूला आणला तर तो गुणाकारात जाईल आणि तो आपण इथं लिहिलेला आहे 0.4x1011 गुणिले 20 गुणिले L0 बरोबर 20.20 वजा L0. आता आपण L0 एका बाजूला आणूया की जेणेकरून किंवा यांचा गुणाकार करून घेऊया. तो गुणाकार येतो आहे 0.3x022 L0 आणि किंमत तुम्हाला L0 बरोबर 20.20 वजा L0 असं मिळेल. L0 जर उजव्या बाजूला आणला तर तो बेरजेमध्ये कन्वर्ट होईल आणि 0.3x022 L0 अधिक L0 बरोबर 20.20 येईल. इथं बेरीज लक्षात घ्या, दोन्ही L0ची बेरीज 1.3x022 अशी येईल आणि ती राशी छेदस्थानीमध्ये जाईल. म्हणजे गुणाकारातली असलेली राशी छेदस्थानात जाईल आणि ती 20.20 भागिले 1.3x022 अशी होईल. आणि या हिशोबानं L0ची किंमत तुम्हाला 20.195557 अशी मिळेल. आता मित्रहो लक्षात घ्या की हा मायक्रोमीटर आहे. या मायक्रोमीटरला तुमचं रीडिंग जे दिलं जाईल त्याच्यासाठी लिस्ट काउंट असतो. त्याच्यामुळं हा जो पुढचा भाग आहे 5557 तो काय उपयोगी राहणार नाही. तर तुम्हाला रियल रीडिंग ऑफ मायक्रोमीटर शुड बी 20.19 मिलीमीटर मिळाला पाहिजे. तर अशा पद्धतीनं ही गणितं आहेत. तर याचा पुढचा भागसुद्धा आपण बघणार आहोत. तर तो लवकरच सादर केला